28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। 4911 नागरिकांच्या महाआरतीने रचला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड। रामनवमीच्या पावन पर्वावर सावनेरमध्ये घडलेला महाआरतीचा दिव्य सोहळा जागतिक स्तरावर झळकला। नगर परिषद मैदानावर रात्री 8 वाजता हजारो दिव्यांच्या प्रकाशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 4911 नागरिकांनी एकाच वेळी महाआरती करीत हा विश्वविक्रम प्रस्थापित केला। या अभूतपूर्व उपक्रमाची अधिकृत नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली। सावनेर येथील या कार्यक्रमाचे आयोजन आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी केले होते। विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी आयोजित या सोहळ्याने केवळ विक्रम मोडला नाही, तर सामाजिक एकतेचे आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रभावी दर्शन घडवले। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, माजी मंत्री रणजित देशमुख, आमदार डॉक्टर आशिष देशमुख, भाजप नेते डॉक्टर राजीव पोद्दार, डॉक्टर मनोहर कुंभारे, नगराध्यक्षा संजना मंगळे तसेच खापा नगराध्यक्ष पियुष बुर्डे यांची उपस्थिती होती। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकरी कर्जमाफीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जगभर युद्ध आणि अस्थिरतेचे वातावरण असताना सावनेरमध्ये हजारो नागरिकांनी एकत्र येऊन शांततेसाठी प्रार्थना करणे ही अत्यंत प्रेरणादायी घटना आहे। प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने जगात शांतता आणि सौहार्द नक्कीच प्रस्थापित होईल। याआधी अयोध्या येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत झालेला विक्रम सावनेरने मोडीत काढत नवा इतिहास रचला। त्यामुळे सावनेर कळमेश्वर क्षेत्रासह महाराष्ट्र आणि भारताची प्रतिष्ठा जागतिक स्तरावर उंचावली असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली। आमदार देशमुख म्हणाले, हा कार्यक्रम केवळ विश्वविक्रमासाठी नव्हता, तर अंधारातून प्रकाशाकडे आणि संघर्षातून शांततेकडे वाटचाल करण्याचा सामूहिक संकल्प होता। आभार भाजप जिल्हा उपाध्यक्ष रामराव मोवाडे यांनी मानले। सावनेर संवाददाता मुकेश झरबडेची रिपोर्ट। गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा सिनियर ॲडज्युडिकेटर आहे। आजचा जो रेकॉर्ड होता तो होता मोस्ट पीपल परफॉर्मिंग दिया रोटेशन्स, म्हणजे मराठीत आपण म्हटलं तर सगळ्यात जास्त लोक एकत्र आरती करण्याचा रेकॉर्ड होता। याच्या आधीचा जो रेकॉर्ड होता अयोध्यामध्ये दीपोत्सवमध्ये मागच्या वर्षी झालेला, त्याच्यामध्ये 2128 लोकांनी पार्टिसिपेट केलेलं। आज इथे सावनेर महाराष्ट्रामध्ये मी जेव्हा हा रेकॉर्ड माझ्यासमोर बघितला, त्याची सगळी डॉक्युमेंटेशन कलेक्ट केले, लोकांनी कसं परफॉर्म केलं, त्याच्यासाठी स्टुवर्ड्स, विटनेस ही आमची जी पूर्ण सिस्टीम असते त्या सिस्टीमसोबत हे व्हेरीफाय केलं आणि 4911 एवढ्या लोकांनी आज सक्सेसफुली आरती केलेली आहे आणि त्यांनी पहिलेचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे। सो कॉंग्रॅच्युलेशन्स सावनेरमधल्या सगळ्या लोकांना आणि लता मंगेशकर हॉस्पिटलच्या ऑर्गनायझेशनसाठी। वर्ल्ड रेकॉर्ड जाणून बघत होतोय, काय प्रतिक्रिया तुमची? नागपूर किंवा ग्रामीणचा प्रश्न नाही, हा देशासाठी विश्वविक्रम आम्ही त्यानिमित्ताने केला आहे। आज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विश्व शांति के लिए विश्वविक्रमी आरती ही हमने यशस्वी की है आणि त्याच्यामधून संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देण्याचं काम हजारो लोकांनी केलं आहे। नक्की सर्व या जनतेचं व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या सर्व लोकांचं मी इथे आभार व्यक्त करतो। किती लोक आले होते, किती लोक व्हॅलिड झाले? तुम्ही पाहिलं की जे यांची जी पद्धत आहे, जी शिस्त आहे, त्याच्यामध्ये 4900 काही लोकांचंच आतमध्ये होतं, पण बाहेर जवळपास 10-12 हजार लोक अजून हा रेकॉर्डमध्ये सम्मिलित व्हायला थांबले होते। तरी देखील आम्ही योगीजींचा, मुख्यमंत्री उत्तर प्रदेश यांचा असलेला रेकॉर्ड 18 ऑक्टोबर 2025चा हा आम्ही मोडलेला आहे आणि त्या माध्यमातून एक नवीन ऊर्जा आम्हाला नक्की मिळाली। सर, हिंदी में जानना चाहेंगे कितने का रिकॉर्ड बना है, कैसे का पूरा ये आपने आयोजन किया था इसका? सम्माननीय उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी जी के उपस्थिति में जो पिछले साल वर्ल्ड रिकॉर्ड बना था उसको तोड़ने का काम हमने किया है और आज महाराष्ट्र ने या तो हम कहेंगे कि देश ने एक साथ आरती करने का, एक साथ दिया घुमाने का जो वर्ल्ड रिकॉर्ड है वो हमारे नाम से अभी कायम हुआ है। निश्चित तौर पे समूचे विश्व को शांति का संदेश इस महाआरती के द्वारा हमने दिया है। सर आइए ना थोड़ा सा